नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार होती, म्हणजे की चेहऱ्यावरचा ग्लो। आता प्रत्येकालाच आपला चेहरा हा टवटव, ग्लो आणि फ्रेश दिसायला आवडतो, पण यामध्ये भरपूर साऱ्या काही अडचणी पण येतात। नेमके कुठल्या अडचणी येतात आणि जर आपल्याला आपला चेहरा कायम जर ग्लो म्हणजे की फ्रेश आणि चमकदार ठेवायचा असेल तर काही अशा घरगुती उपाय जे केले की आपला चेहरा अगदी ग्लो दिसणार आहे। तर मित्रांनो, चेहऱ्यावर कायम ग्लो टिकून राहावा असेल तर वरचे उपाय करून उपयोग नसतो, कारण तुम्ही चेहऱ्याला कितीही महागडे क्रीम चोपडले तरी जोपर्यंत आतून तुमच्या शरीरात बदल होत नाही तोपर्यंत त्याचा त्वचेवर कायमस्वरूपी परिणाम दिसत नाही। म्हणूनच चमकदार त्वचा हवी असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा आणि उपाय आपण आज करणार आहात, तो म्हणजे की 1 महिना तरी नियमित करून पाहायचा आहे। हा उपाय केल्यास नॅचरल ग्लोईंग त्वचा मिळण्यास नक्कीच मदत होईल। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक आवळा। आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि इतर काही घटक त्वचेसाठी अमृतसमान आहे। त्वचा आणि केस दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त ठरतो। आवळ्याचे बारीक तुकडे करा, त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घ्या आणि त्याचाही बारीक कप करा। आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ॲसिड्स आणि त्वचेसाठी पोषक ठरणारे घटक असतात। यानंतर यात 1 टीस्पून हळद घाला। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिया, अँटी फंगल घटक असतात, हे आपल्याला माहीतच आहे। आता थोडं पाणी घालून हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्या। त्यानंतर हे पाणी गाळा, यात आणखीन थोडा साधं पाणी घाला आणि हा ज्यूस रोज सकाळी नियमितपणे प्या। यात थोडी मिरे पुडीही घाला, यामुळे हळदीमधला घटकांचा शरीराला पुरेपूर लाभ मिळतो। आवळा, हळद, आलं हे घटक पचनक्रिया चांगली होण्यासाठी खूप मदत करतात। पचन व्यवस्थित झालं की त्याचा आपोआपच चांगला परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो। काही दिवस अगदी नियमितपणे हा उपाय करून पहा, त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल। तर मित्रांनो, हा अगदी घरगुती, सोपा आणि सुटसुटीत उपाय आहे। तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमची त्वचा, जी की चेहऱ्यावरला जो ग्लो आहे तो अगदी फ्रेश आणि टवटव दिसेल। त्यामुळे हा नियमित 1 महिना हा जर उपाय करा आणि तुमची त्वचा, जी की चेहऱ्यावरचा ग्लो अगदी फ्रेश दिसेल। तर मित्रांनो, ही होती चेहऱ्यासंदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।